नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर 6 महिन्याच्या आतील मुले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या घरी लहान मुलं असतात. यांना अनेक वेळा ताप, नाक बंद होणे, पोटदुखी अशा अनेक समस्या तयार होतात. तर आज आपण बघणार आहे कुठल्या इमर्जन्सी मेडिसिन आपण घरी ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला अर्धरात्री दवाखान्यामध्ये जायचं काम पडणार नाही. सर्वात आधी आपल्या घरी डिजिटल थर्मामीटर असणे खूप महत्त्वाचे असते. यामुळे आपण बाळाची अचूक ताप मोजू शकतो. तुमच्या बाळाला जर ताप आलेली असेल तर तुमच्या घरामध्ये पॅरासिटामॉल ड्रॉप असायलाच पाहिजे. पॅरासिटामॉल हे सर्वात बेसिक औषध असते तापासाठी. अनेक वेळा बाळाचे पोट दुखते, बाळ रडते, म्हणजेच त्याच्या पोटामध्ये गॅस झालेला असते. त्यासाठी तुम्ही कोलिकेट ड्रॉप वापरू शकता. बाळाला पचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे बाळ उलट्या करते, त्यासाठी तुम्ही डोमस्टार ड्रॉप वापरू शकता. बाळ उलट्या करते, बाळाला संडास लागते, त्यामुळे बाळ अशक्त होते, त्यासाठी फ्रुटोलाइट नावाचं ORS तुमच्या घरी असायलाच पाहिजे. यामुळे बाळाला एनर्जी मिळते आणि बाळाच्या शरीरातले पाणीही कमी होत देत नाही. बदलत्या वातावरणामुळे बाळाला सर्दी येते, बाळाचे नाक बंद होते, त्यासाठी तुम्ही सलाईन नेझल ड्रॉप वापरू शकता. बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे जेव्हा आपण डायपर वापरतो त्यामुळे बाळाची स्किन लालसर होते, त्याला खाज येते आणि जळजळ पण करते. त्यासाठी तुम्ही डायपर रॅश क्रीम पण वापरू शकता. बाळाच्या हाडांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन D3 खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे बरेच डॉक्टर व्हिटॅमिन D3चा ड्रॉप बाळांना प्रिस्क्राईब करतात. तोही तुम्ही यूज करू शकता. बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे जेव्हा तुम्ही बाळाला घ्याल तेव्हा तुमचे हात सॅनिटाईज करणे तुम्हाला खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी एक चांगल्या कंपनीचं सॅनिटायझर असणे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, बऱ्याच वेळा बाळाला सर्दी, कफ आणि नाक बंद होते, त्यासाठी व्हेपोरायझर किंवा नेबुलायझर असणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांना तुम्ही केव्हाही वापरायला देऊ शकता. मित्रांनो, बाळ हे खूप सेन्सिटिव्ह असतात आणि प्रत्येक मेडिसिनचा डोस हा बाळाच्या वजनावर डिपेंड असतो. त्यामुळे मी तुम्हाला जेवढे औषध सांगितले ते प्रत्येक औषध डॉक्टरच्या सल्ल्यानेच द्या. स्वतःहून औषध देऊ नका, जेणेकरून बाळाला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. आणि तुम्हाला ही माहिती जर चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.